जीवनकला, यशाचा आणि आनंदाचा मार्ग. मंगलारंभ. जय मच्छिंद्र, जय गोरक्ष, जय आदिनाथ. सद्गुरूंच्या चरणी वंदन करून अध्याय आरंभ करीत आहोत. या अध्यायात जीवनकलेचा मार्ग, यशाचे रहस्य, मनशांती, कुटुंबमूल्य, सेवा, संस्कार आणि कर्मयोग या विषयांवर नाथांच्या उपदेशातून प्रकाश पडतो. साधकाचा प्रश्न एकदा सिद्धगिरीच्या कळसावर बसलेल्या नाथ संताच्या चरणी एक तरुण साधक आला. त्याचे मुख मलिन, हृदय क्षुब्ध. तो म्हणाला, नाथा, माझे जीवन जुळत नाही. यश चुकते, मन अस्थिर होते. कधी क्रोध जिंकतो, कधी चिंता खाऊन टाकते. कृपा करून मार्ग द्या. संत हसले. त्यांच्या हसण्यात करुणा, त्यांच्या नजरेत ज्ञान. ते म्हणाले, साधका, तुझे पाय बांधणारी साखळी बाहेर नाही, ती तुझ्या मनात आहे. स्वतःची हारजीत स्वतःच घडवावी लागते. दुसऱ्याला दोष देणारा मनुष्य जन्मोजन्मी भ्रमात फिरत राहतो. माणसाचे यश त्याच्या स्वभावावर आणि स्वभाव त्याच्या विवेकावर अवलंबून असते. जीवनकलेचे पहिले सूत्र, श्रवणाची शक्ती. संत बसले. पवन थंड, वातावरण शांत. ते म्हणाले, साधका, बोलण्याआधी श्रवणानेच ज्ञानद्वार उघडते. त्यांनी एक प्रसंग सांगितला. एक शिष्य नेहमी गुरुकडे जाऊन आपली मते मांडत असे, पण ऐकत नसे. गुरूंनी एका दिवशी त्याला दगडाची मूर्ती दाखवली. ते म्हणाले, ही मूर्ती जशी बसून आहे आणि ऐकत आहे, तसाच तू ही शांत होऊन ऐक. शांत मनाला ज्ञान आपोआप लाभते. 5. कष्ट, प्रयत्न आणि धैर्य. संतांनी सांगितले, कष्ट हा गुरु, प्रयत्न हा शिष्य आणि यश हा त्यांचा प्रसाद. एक साधा प्रसंग. एक शेतकरी दुष्काळातही नांगरणी करत राहतो. पहिला पाऊस कमी झाला तरी तो नाउमेद होत नाही. दुसरा पाऊस येतो आणि शेती फुलते. नाथसंत म्हणाले, कष्टाचे पाणी कधीच वाया जात नाही. कुटुंबाचे अनमोल स्थान. धर्माचा पहिला चरण. संत म्हणाले, कुटुंब सांभाळणे हा सर्वात मोठा तप आहे. पिता म्हणजे दिशा, माता म्हणजे छाया. नाथ पुढे म्हणाले, जो कुटुंबात प्रेमाने राहतो त्याचे मन आपोआप परमेश्वराप्रत पोहोचते. नाथांच्या मते कुटुंब नसेल तर मन भटकते, कुटुंब असेल तर मन स्थिर होते. 7. क्रोध आणि चिंता. जीवनाचे 2 महाशत्रू. क्रोध विवेक मारतो, चिंता सौंदर्य मारते. ते म्हणाले, साधका, तुझं पॅस्ट, तुझा मनोबल तुझी राजधानी आहे. क्रोध व चिंता या 2 सेना त्या राजधानीवर सतत हल्ले करतात. गीतेतील श्लोक त्यांनी पुन्हा सांगितला. क्रोधात भवती सम्मोह. 8. सेवा, हृदयाची भाषा. संत म्हणाले, सेवा करताना धर्म पाहू नको, वेळ पाहू नको. त्याला गरज आहे त्याला हृदय दे. ईश्वराची कृपा तिथेच थांबते जिथे करुणा पाय ठेवते. 9. संस्कार आणि कर्म. जीवनाची दिशा. एक साधू येऊन विचारतो, सर्वांना पाऊस सारखा, पण फळांचे स्वाद का वेगळे? नाथ उत्तर देतात, बीज जसे कड तसे, संस्कारात जसे दिवन तसे. मानवाला कधी निंदा, कधी अपयश मिळेल, पण जो निंदेतही शांत, तोच खरा साधक. 10. जीवनातील कडू प्रसंग. गिळा, तावू नका. अपमान, अपयश, दुःख हे चावले तर कडूच वाटेल, गिळले तर औषध ठरेल. ज्ञानेश्वरही म्हणतात, दुःखाती दुःखद न मावणे. दृष्टिकोन, आनंदाची चावी. दोष शोधशील तर जष्टितृ वाटेल, गुण शोधशील तर सगळे देवभक्त वाटतील. दृष्टिकोन बदलला की जीवन बदलते. 12. जीवनाचे 12वे रहस्य, योग्य कृती. नाथांच्या वचनात, सुप्य बोला, शब्द देव आहे. सेवासट करा, कर्म देव आहे. धैर्य धरा, मन देव आहे. दान करा, प्रेम देव आहे. ज्ञात घ्या, विवेक वाहे. स्वतःची आणि इतरांची काळजी. अध्यायाचा सारांश नाथसानी दिला. साधका, स्वतःसाठी जगा आणि इतरांसाठीही जगा. स्वतःचा सांभाळ करणारा पुरुष दुसऱ्याला खऱ्या अर्थाने सांभाळू शकतो. समाप्ती. सिद्धकृपा अखीर. मत्सर सोड, लोभ सोड, क्रोध सोड, हृदयात प्रेम आण.
जे करशील ते पूर्ण समर्पणाने कर. हा मार्गच आनंदाचा आणि हाच मार्ग यशाचाचा. साधक नमस्कार करून निघून गेला. त्याच्या डोळ्यात प्रकाश आणि मनादांच्या शब्दांची दिव्य ऊर्जा.